भारताचा रुपया गेल्या काही महिन्यात सतत घसरत आहे. गेल्या 3.5 वर्षात डॉलर 80 वरून थेट 90 वर पोहोचला आहे आणि आतापर्यंतची सर्वात वेगवान घसरण मानली जात आहे. पण प्रश्न असा आहे की हा घसरलेला रुपया आरबीआयच्या चुकीमुळे आहे का, की त्यामागे भारताच्या अर्थव्यवस्थेतील काही गंभीर संकेत लपलेले आहेत? आज सविस्तर जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी कृतिका आणि तुम्ही बघत आहात नीतिकट्टा. रुपयांची गेल्या 25 वर्षात घसरण स्पीडने वाढलेली आहे. 2000 मध्ये $1 44 रुपयांमध्ये होता. 2013 मध्ये $1 54 रुपये झाला आणि आता 10 रुपयाची घसरण झाली. 2025 मध्ये $1 90 रुपयांचा झाला. 36 रुपयांची घसरण झाली. फक्त गेल्या 5 वर्षात $1 73 रुपये ते 90 रुपये अशी घसरण एवढ्या वेगाने होत आहे. डॉलर महाग झाला आहे म्हणजे रुपया स्वस्त झाला. आता हे कसं काय? रुपया कमी होतो म्हणजे डॉलरची मागणी वाढते आणि पुरवठा कमी झाला. जसं सोन्याची मागणी वाढली तर सोनं महागतं, तसंच डॉलरचंही. आता डॉलर कधी महागतो? विदेशी कंपन्या भारतातून डॉलर काढतात. भारतीय कंपन्या तेल, मशिनरी वगैरे खरेदीसाठी जास्त डॉलर वापरतात आणि निर्यात कमी होते. आयात वाढते. आरबीआय बाजारात डॉलर विकत नाही. हे सर्व घटक एकत्रितपणे रुपया प्रचंड दबाव टाकतात. आता रुपया घसरण्यामागे 2025 मधली मोठी 4 कारणं काय आहेत? पहिलं कारण म्हणजे विक्रमी व्यापार तूट होते. भारताने आयात वाढवली पण निर्यात कमी झाली. सोने आयात 3 पट झाली, चांदी आयात 5 पट झाली. तेल, इलेक्ट्रॉनिक्स याची मागणी वाढली. निर्यात 11% घटली. आयात वाढली म्हणजे डॉलर जास्त लागतात. डॉलर कमी पडले की डॉलर महाग होतात आणि रुपया स्वस्त होतो. दुसरं कारण म्हणजे परदेशी गुंतवणूकदारांनी डॉलर काढले. 2025 मध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 1 लाख कोटी शेअर बाजारात काढले आणि 20 वर्षांवरील उच्चांक वाढला. जेव्हा ते आपली गुंतवणूक काढतात तेव्हा रुपये डॉलर मध्ये बदलून घेऊन जातात. यामुळे डॉलरची मागणी वाढते आणि रुपया कोसळतो. तिसरं कारण म्हणजे अमेरिकेचे टॅरिफ. अमेरिकेने भारतीय वस्तूंवर शुल्क वाढवले. भारतीय उत्पादने महाग झाली. त्यामुळे निर्यात कमी झाली. निर्यात कमी झाली तर कमी येते आणि डॉलर कमी मिळाले तर डॉलर महाग होतात आणि रुपया कमजोर होतो. चौथं कारण म्हणजे आरबीआयचा मर्यादित हस्तक्षेप. काही अर्थतज्ञांचं मत, आरबीआयने गरजे इतका डॉलर विकून बाजार स्थिर केले नाही, त्यामुळे रुपयांची घसरण जलद झाली. पण दुसरीकडे काही तज्ञ म्हणतात आरबीआय रुपया कृत्रिमरित्या रोखत नाही, कारण सतत हस्तक्षेप केल्याने विदेशी गुंतवणूकदार घाबरतात. म्हणजेच आरबीआयचं धोरण आहे हे बाजाराला स्वस्त आणि स्थिर होऊ द्या असं आहे. रुपया घसरला तर साध्या नागरिकांवर काय परिणाम होतो? पेट्रोल, डिझेल महाग होतं. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स महाग होतात. परदेशी फळे, मसाले महाग होतात आणि परदेशात शिक्षण, प्रवास, हॉटेल महागतं. सरकारी कर्ज फेडण्याचा खर्च वाढतो. महागाई आणखीन चढू शकते. डॉलर महागला म्हणजे दैनंदिन जीवन महागणार. पुढे 3 महिने महत्वाचे आहेत. रुपया आणखीन घसरेल का? तज्ञ 2 वेगवेगळे अंदाज देत आहेत. पहिलं म्हणजे टॅरिफ वाद संपले नाहीत. आयात खूप जास्त आहे आणि एफपीआय अज्ञात घसरणीकडे रुपया थोडा स्थिर राहील, कारण भारताचा विकास दर मजबूत, आरबीआय आवश्यक हस्तक्षेप करेल. जागतिक बाजार थोडा स्थिर झालेला आहे. रुपया घसरला त्या आरबीआयला दोष देता येणार नाही. हे 4 घटक महत्वाचे आहेत. मोठी व्यापार तूट, परदेशी गुंतवणुकीचं पलायन, अमेरिकेचे टॅरिफ युद्ध आणि जागतिक तणाव, तेलाचे दर आणि त्याचा थेट फटका आपल्या सामान्य भारतीयांच्या खिशावर बसतो. तुमच्या मते रुपया का घसरला? आरबीआयची चूक की जागतिक कारण? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आर्थिक विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.